या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी ए प्रथम वर्षातील सेकंड सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, आजच्या तासाला आपल्याला पेपर क्रमांक 3 सूक्ष्म अर्थशास्त्रामधील अ, आपण प्रकरण 3 मधील उत्पादन घटकांच्या किमतीमध्ये आपण यापूर्वीच्या तासाला खंडाचे सिद्धांत पाहिलेले आहेत, की भूमीचा मोबदला खंड कसा मिळतो किंवा त्याची तयार म्हणजे तो कसा दिला जातो याबद्दलची सर्व माहिती आपण या दोन सिद्धांताच्या आधारे रिकार्डोचा खंडाचा सिद्धांत आणि आधुनिक खंडाचा सिद्धांत याद्वारे घेतलेले आहे. तर आजच्या तासाला आपल्याला या ठिकाणी उत्पादन घटकाचा दुसरा उत्पादनाचे जे घटक आहेत त्याचा दुसरा घटक या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. श्रम. श्रमाचा मोबदला आपण पाहतो की मजुरी आहे, श्रमाला मजुरी मिळत असते. आपण पाहतो की मानवी श्रम याद्वारे आपण पाहतो की उत्पादक वस्तूंवर प्रक्रिया करत असतात आणि जेव्हा एखादा व्यक्ती श्रम एखाद्या वस्तूच्या निर्मितीसाठी देत असतो तर त्याचे काहीतरी मोबदला घेत असतो. विनाकारण त्या ठिकाणी कोणीही श्रम करत नाही. तर हा मोबदला त्याचा कसा निश्चित होतो आणि त्याची कुठली कारणे आहेत किंवा कसा मिळतो, तर ह्या गोष्टी अर्थशास्त्रामध्ये मांडलेल्या आहेत. त्याचे एक आपल्याला या ठिकाणी सिलेबसमध्ये एक श्रमाचा सिद्धांत आणि त्यानंतर सामुदायिक सौदाशक्ती हे दोन भाग आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. त्यामध्ये विशेषतः श्रमाचा आधुनिक सिद्धांत, वेतनाचा आधुनिक सिद्धांत आणि त्यानंतर वेतन भिन्नता आणि सामूहिक सौदाशक्ती हे 3 टॉपिक यामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. मॉडर्न थेअरी ऑफ वेजेस, त्यानंतर आपल्याला वेतन भिन्नता आणि या ठिकाणी सामूहिक सौदाशक्ती, कलेक्टिव्ह बार्गेनिंग, तर हे टॉपिक या ठिकाणी पाहायचे आहेत. तर सुरुवातीला आपण श्रम कशाला म्हणायचा आहे, त्याची व्याख्या आणि त्याचा मोबदला कसा असतो, कसा निश्चित होतो किंवा हे मोबदले कसे भिन्न असतात, श्रमाचे मोबदले भिन्न असतात. आपण पाहतो की श्रम हा एक उत्पादनाचा घटक आहे आणि श्रमाची वैशिष्ट्य जर आपण पाहितली की श्रम हा उत्पादनाचा नाशवंत घटक आहे. श्रमाचा साठा करता येत नाही. आज जर काम नाही मिळालं तर उद्या आजचं काम, आजची शक्ती उद्या हे करू म्हटल्यानं जमत नाही. आजचं काम उद्या असं जमत नाही. ज्या त्या वेळेला जेव्हा जेव्हा काम करतो आपण, जे श्रम हे नाशवंत आहेत, त्याचा साठा करता येत नाही. त्यानंतर प्रत्येक श्रम हे प्रत्येकापासून म्हणजे भिन्नता, श्रमिकांमध्ये भिन्नता असते. प्रत्येक श्रमिकांची कार्यक्षमता ही भिन्न असते. तसेच श्रम हा गतिशील घटक आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्याचं शिफ्टिंग करता येतं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. हे एक वैशिष्ट्य श्रमाचं असलेलं आपल्याला पाहता येतं. त्यानंतर श्रमिकाची सौदाशक्ती ही कमी असते. आपण पाहतो की सौदाशक्ती ही संघटनावर अवलंबून असते. श्रमिकांच्या संघटना असतात आणि त्यातून सौदाशक्ती वाढते. परंतु आज आपण पाहितलं जागतिकीकरणाच्या लाटेमध्ये श्रमिकाची सौदाशक्ती आता कमी झालेली आपल्याला दिसून येते, की एक व्यक्ती काही करू शकत नाही. त्याच्यावर अन्याय झाला तर एका व्यक्ती तो संघर्ष करू शकत नाही. परंतु एकत्रित जर लोकांचं संघटन झालं तर सौदाशक्ती वाढते आणि संघटन नसेल तर सौदाशक्ती कमी होते. म्हणून श्रमिकाची सौदाशक्ती ही कमी असते आणि त्यामुळे आपण पाहतो की सौदाशक्ती कमी म्हणून मोबदला कमी. आज जे आपण पाहतो की वाढती बेकारीमुळे बऱ्याच लोकांना 5 ते 10 हजारापर्यंतही पेमेंट भेटत नाही. याचा अर्थ काय की त्यांची सौदाशक्ती कमी आहे. सौदाशक्ती कमी असल्यामुळे मजुरी कमी असते. त्याचबरोबर एखाद्या श्रमिकाने श्रम दिले म्हणजे तो केवळ त्याचे कार्य विकतो. स्वतःला विकत नाही तर त्याचे फक्त कार्य विकतो. तेवढं श्रम विकतं आणि ते श्रमाचा मोबदला त्या पद्धतीने ठरत असतो. श्रमाचा पुरवठा वक्र हा मागे वळणाऱ्या आकाराचा असतो. आपण पाहतो की जसं रोजगार निर्माण होईल तसं श्रमाचा पुरवठा हा कमी होतो. कारण आपण पाहतो की लोकसंख्या सिद्धांत ज्या ज्या अर्थतज्ञांनी मांडलेले आहेत, त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्राथमिक अवस्थेत लोकसंख्या वाढ ही रिकाम्या
म्हणजे जास्त माणसं, जास्त रोजगार घरात येतो म्हणून लोकसंख्या वाढीला चालना मिळते. परंतु हळू-हळू जसं कुटुंबाचं उत्पन्न वाढतं तसं-तसं लोकांना असं वाटतं की लोकसंख्या वाढीपेक्षा आपलं जीवनमान वाढवावं आणि म्हणून श्रमाचा पुरवठा या ठिकाणी कमी होतो आणि त्यामुळे श्रम पुरवठ्याचा वक्र हा मागे वळणाऱ्या आकाराचा असतो. असं एक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्याचबरोबर श्रमाची मागणी अप्रत्यक्ष असते. आपण पाहितलं की भूमीची मागणी ही अप्रत्यक्ष असते. त्याचबरोबर भूमीचा पुरवठा हा मर्यादित असतो. तशी श्रमाची मागणी देखील अप्रत्यक्ष असते. म्हणजे उद्योजकाकडून श्रमाची मागणी येते. त्याच्यामध्ये कार्य करण्याची किंवा कौशल्य असेल तर त्याला मागणी येते, अन्यथा येत नाही. असं त्यामुळे आपण या ठिकाणी म्हणता येईल की श्रमाला मागणी ही अप्रत्यक्ष असते. श्रमाचा उत्पादन खर्च काढता येत नाही. तर अशा प्रकारे श्रमाची वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की श्रमाची ही काही वैशिष्ट्ये पाहिल्याच्या नंतर आपल्याला मजुरी या ठिकाणी श्रमाचा मोबदला अ, म मजुरी कशी ठरते किंवा त्यामध्ये वेतन भिन्नता का येते? अ, ही आपण पाहतो की श्रमाचं वेतन, जास्तीचं वेतन मिळवून देण्याचं सामुदायिक शक्तीची भूमिका काय असू शकते? तर ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. तर या ठिकाणी श्रमाला दिलेला आर्थिक मोबदला त्याला आपण वेतन असं म्हणतो, बरोबर आहे? सॅलरी असं म्हणतो. आजच्या घटकामध्ये आपण त्याला इंग्लिशमध्ये सॅलरी असं म्हणतो. बेनहॅमच्या मते मजुरांनी केलेल्या सेवेबद्दल किंवा कार्याबद्दल अ, अ, विनियोजकाने करारानुसार त्या शोधन केलेली मुद्रा म्हणजेच मजुरी अशा प्रकारची मजुरीची व्याख्या केलेली आहे किंवा म्हणजे थोडक्यात आपल्याला मजुरीची व्याख्या म्हणजे अ, श्रमाने जे कार्य केलंय त्या कार्याचा त्याला जो मोबदला दिला जातो त्या मोबदल्याला मजुरी असं म्हटलं जातं किंवा वेतन असं म्हटलं जातं. तर ही मजुरी 2 प्रकारात दिली जाते. यामध्ये पहिला प्रकार आहे पैशातील मजुरी आणि दुसरा प्रकार आहे वास्तव मजुरी. मनी वेजेस आणि रिअल वेजेस अशा प्रकारचे 2 या ठिकाणी प्रकार असलेले आपल्याला मजुरीचे दिसून येतात. पैशातील मजुरी म्हणजे पैशाच्या स्वरूपात पेमेंट देणे, मजुरी देणे आणि वास्तव मजुरी म्हणजे अ, पैशाच्या स्वरूपात प्लस इतर सोयी-सुविधा निर्माण करणे. जसं की तिथं राहायला क्वार्टर्स देणे, जाण्या-येण्यासाठी गाड्या पुरविणे किंवा घर भाडं देणे किंवा मुलांच्या शिक्षणाची सोय करणे किंवा मग इतर भत्ते देणे. तर याला काय म्हणायचं? वास्तव मजुरी. जे म्हणजे म्हणजे पैशाच्या स्वरूपात मिळणारी मजुरी अधिक इतर सोयी-सवलती त्याला आपण वास्तव मजुरी असं या ठिकाणी म्हणतो. थोडक्यात श्रमिकास वस्तू व सेवाच्या रूपाने मिळणारी मजुरी जी मिळते त्यास वास्तव मजुरी किंवा खरी मजुरी असं या ठिकाणी म्हणता येईल. वास्तव मजुरी काही घटकांवर अवलंबून असते. या ठिकाणी किंमत पातळीवर अवलंबून असते. वास्तव मजुरी आणि किंमत पातळीचा संबंध विरुद्ध आहे. म्हणजे किंमत पातळी वाढली तर वास्तव मजुरी कमी होते आणि किंमत पातळी घटली तर वास्तव मजुरी वाढते. त्यानंतर कामाच्या स्थितीवरूनही वास्तव मजुरी अवलंबून असते. जसं की कामाची स्थिती आरामदायक असेल तर वास्तव मजुरी अधिक असते. कारण अशा कामगारापासून श्रमिकाला जास्त समाधान मिळते. त्यानंतर इतर पगाराव्यतिरिक्त इतर मिळकत असेल तर वास्तव मजुरीत वाढ होते आणि इतर मिळकत कमी असेल तर वास्तव मजुरीत घट होते. त्यानंतर अनपेक्षित फायदा हा एक वास्तव मजुरी मिळण्यास महत्त्वाचा घटक आहे, की श्रमिकाला अनपेक्षित फायदा होत असेल तर उदाहरणार्थ लॉटरी किंवा इतर अशा वेळी वास्तव मजुरीत वाढ होते. याउलट ती घट झालेली आपल्याला दिसून येते. थोडक्यात मजुरीचे 2 प्रकार आहेत. म्हणजे वेतनाचे 2 प्रकार मौद्रिक वेतन आणि वास्तव वेतन. मौद्रिक वेतनामध्ये फक्त पैशाच्या स्वरूपात मिळणारं वेतन असतं, तर वास्तव वेतनामध्ये पैसा, वस्तू प्लस सेवा या दोन्ही गोष्टींमध्ये जे मोबदला दिला जातो त्याला वास्तव वेतन असं म्हणायचं आहे. तर मग आजच्या तासाला आपण वेतन भिन्नता पाहूया, की वेतनात भिन्नता का येते? तर यामध्ये काही कारणे आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात. आपण पाहतो की मजुराचं एक वैशिष्ट्य आहे. श्रमाचं एक वैशिष्ट्य आपण पाहिलं की प्रत्येक श्रमिकाची कार्यक्षमता ही वेगवेगळी असते. एखाद्याला 100 किलो वजन उचलतं तर एखाद्याला 50 तर एखाद्याला 10.
तर एखादा 8 तास काम करू शकतो, एखादा 4 तास, तर एखादा 12 तास काम करू शकतो. एखाद्याची कामाची कौशल्य जास्त असतं. आपण पाहतो की एखाद्यामध्ये आनुवंशिकच गुण असतात, एखाद्यामध्ये तसं प्रशिक्षण घेतलेलं असतं, एखाद्यामध्ये तसं शिक्षण असतं. म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये मुळे श्रमिकांमध्ये गुणभिन्नता असते आणि गुणभिन्नता असल्यामुळे किंवा कामाच्या स्वरूपानुसार वेतनाचे दर हे वेगवेगळे असतात, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि म्हणूनच ही कुठली कारणे वेतन भिन्नतेला कारणीभूत आहेत, तर ही कारणे या ठिकाणी आपल्याला पाहायची आहेत. पहिलं कारण आहे शिक्षण. आपण पाहतो ज्याला जास्त शिक्षण, जास्त मजुरी, कमी शिक्षण, कमी मजुरी. त्यानंतर प्रशिक्षण. आपण पाहतो की ज्यानं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि त्याला जास्त मजुरी असते आणि ज्याचं प्रशिक्षण नाही त्याला तर त्याची मजुरी ही कमी असते. त्यानंतर बढतीची शक्यता. ज्या डिपार्टमेंटमध्ये आपण पाहतो की कामगार काम करतो तिथं बढतीची शक्यता असेल तर वेतन कमी असतं. याउलट जास्त असतं असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर कामाची संधी. प्रत्येकास कामाची संधी सारखीच मिळेल असं काही नसतं. ज्याला मिळाली त्याला आपण पाहतो की वेतन जास्त असतं, याउलट कमी असतं. त्यानंतर कामातील धोका. ज्या कामामध्ये धोका जास्त तिथं वेतन जास्त, ज्या कामात धोका कमी असतो तिथं वेतन कमी असतं. त्यानंतर कामाचे स्वरूप. आपण पाहतो की कामाच्या स्वरूपावर वेतन अवलंबून असतं. एखादं जर समजा क्लिष्ट काम करायचं असेल तर वेतन जास्त असतं आणि एखादं सोपं काम करायचं असेल तर वेतन कमी असतं. त्यानंतर कामाची जबाबदारी. जेवढी जबाबदारी जास्त तेवढं वेतन जास्त, जबाबदारी कमी तर वेतन कमी. त्यानंतर आनुवंशिक गुण. काही आपण पाहतो की श्रमिकांमध्ये आनुवंशिक गुणांमध्ये त्यांच्यात काम करण्याचे कौशल्य हे चांगलं असतं आणि त्यामुळे त्यांची बौद्धिक क्षमता ही जास्त असल्यामुळे त्यांना जास्त वेतन मिळतं, याउलट कमी वेतन मिळतं. त्याचबरोबर उत्पादन घटकाच्या गती क्षमतेवरही वेतन अवलंबून असतं. आपण पाहितलं की श्रमाचं एक वैशिष्ट्य आहे की श्रमामध्ये गतिशीलता असते. गतिशीलता म्हणजे एका ठिकाणाहून श्रम सहजरित्या दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो आणि त्यामुळे त्याच्या वेतनात फरक पडतो. जेवढी गतिशीलता जास्त तेवढं वेतनात फरक जास्त आहे. याउलट कमी. जसं की गावात आपण पाहतो की एखादा कौशल्ययुक्त माणूस गावात काम करत असेल तर त्याच्या कामाची किंमत गावात होत नाही. त्याला मोबदला कमी मिळतो. पण तो जर शहरात आला तर निश्चितच त्याला शहरात जास्त मोबदला मिळेल. त्यानंतर कामाचा अनुभव. आपण पाहतो की कामाचा अनुभव ज्याला जास्त आहे त्याला पेमेंट जास्त असतं, याउलट कमी असतं. कारण कामाचा अनुभव असेल तर त्याला काही गोष्टी समजून सांगण्याचं किंवा त्याच्यापासून काही नुकसान होण्याचा धोका नसतो आणि म्हणून त्याचं वेतन जास्त असतं, याउलट वेतन कमी असतं. त्यानंतर कार्यक्षमतेवरही वेतन असतं. ज्याची कार्यक्षमता जास्त त्याला वेतन जास्त, याउलट वेतन कमी. त्याचबरोबर राहणीमानावर असतं. आपण पाहतो की राहणीमान या ठिकाणी जिथं चांगलं असतं तिथे जसं की शहरामध्ये पगार जास्त असतो, ग्रामीण भागात पगार कमी असतो. त्याचबरोबर नोकरीचं अज्ञान. अज्ञान असेल तर पेमेंट कमी आणि म्हणजे ज्ञान असेल तर पेमेंट जास्त. जसं की काही मुलं शिकलेली असतात पण साधारण जॉब स्वीकारतात त्यामुळे पेमेंट कमी. तर काही मुलं चांगली शिकलेली असतात आणि शिक्षणाप्रमाणे जॉब शोधत असतात आणि ते मिळवतात. त्यामुळे त्यांना जास्तीचं पेमेंट मिळतं. इतर सवलती असतील तर आपण पाहतो की पेमेंट कमी असतं आणि इतर सवलती नसतील तर पेमेंट जास्त असतं. जसं की आपण पाहतो की क्वार्टर्स असतील किंवा जाण्या-येण्यासाठी गाड्या असतील किंवा इतर काही ग्राहक भांडारे असतील, इतर सोयी-सुविधा कंपनीमध्ये जेवण मिळत असेल, तर आपण पाहतो की तिथे पेमेंट कमी असतं आणि याउलट पेमेंट जास्त असतं. त्यानंतर बौद्धिक क्षमतेवरही या ठिकाणी वेतनामध्ये भिन्नता असते. आपण पाहतो की ज्याची बौद्धिक क्षमता जास्त आहे त्याला वेतन जास्त असतं, याउलट कमी असतं. त्याचबरोबर कामगार संघटना यांचा रोल वेतन वाढीमध्ये फार महत्त्वाचा असतो. जिथं कामगार संघटना चांगल्या काम करतात तिथं वेतन जास्त असतं, याउलट तिथे कमी असतं. तर अशा प्रकारे आपण पाहतो की या अनेक कारणांमुळे मजुरीमध्ये भिन्नता असते. प्रत्येक कामगाराला वेगवेगळं वेतन का असतं तर हे या सर्व कारणांमुळे वेतन भिन्नता असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर यामध्ये आणखी एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. तर मजुरी व सामुदायिक सौदाशक्ती. आपण पाहितलं की वेतन भिन्नतेचं हे एक महत्त्वाचं कारण आहे, की कामगार संघटना जिथे चांगल्या असतात, चांगलं काम करतात, त्या ठिकाणी मजुराला
सुरक्षितता प्रदान होते आणि त्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढते आणि त्यामुळे त्याची वेतनातही वाढ होते. आणि म्हणून आपण ते एक कारण पाहिलेलं आहे. तर याचा आता आपल्याला डिटेल्स या ठिकाणी अभ्यास करायचा आहे, की मजुरी व सामुदायिक सौदाशक्ती याचा काय संबंध आहे? याला कलेक्टिव्ह बार्गेनिंग असं म्हणतात, की आपण पाहतो सामुदायिक सौदाशक्ती म्हणजे कामगार संघटना एकत्रित येणं. मग कामगार संघटना एकत्रित कशासाठी येतात? कामगारांचे हक्क असतील, त्यांचं वेतनाच्या संदर्भातले प्रश्न असतील, काम करण्याच्या वेळेच्या संदर्भातले प्रश्न असतील किंवा इतर काही प्रश्न असतील. तर अशा वेळी आपण पाहतो, की हे प्रश्न एकट्या मजुराकडून ते मिटत नाहीत. ते वाढतात किंवा त्याला त्याचा न्याय मिळत नाही. त्याच्यावरचा अन्याय एकट्याने जर संघर्ष केला तर त्याचा संघर्ष कोणी लक्षात घेणार नाही किंवा त्याचा अन्याय दूर होणार नाही. परंतु हे जर संघटनेमार्फत ते सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन जर त्याचा प्रश्न मांडला तर त्याचा प्रश्न हा त्वरित मिटतो आणि त्यामुळे आपण पाहतो की कामगारांच्या हिताचं संरक्षण करणारी ही सामुदायिक शक्ती कामगारांच्या हिताचं संरक्षण करण्याबरोबरच ही मालकांच्याही हिताचं संरक्षण करणारी ही सामुदायिक शक्ती आजच्या तासाला आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. तर अशा प्रकारे आपण पाहतो की औद्योगिक क्रांतीच्या नंतर श्रमिकांमध्ये सामुदायिक सौदाशक्ती या ठिकाणी महत्त्वाचा घटक किंवा अशा प्रकारचं एक संघटन हे पुढे आलं आणि त्याला कायद्याने मान्यता नंतर मिळालेली आपल्याला दिसून येते, की श्रमिकांच्या ज्या संघटना आहेत त्याला कायद्याने मान्यता आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा श्रमिक संघटनांना कायद्याने मान्यता दिलेली आहे, की आपण पाहतो की कामगार वर्ग आपल्या मजुरीचे दर किंवा कामाचे तास किंवा काम करण्याचे ठिकाण इत्यादी सर्व समस्या व्यक्तिशः मालकापुढे मांडण्याऐवजी सामूहिकरित्या त्या मांडल्या तर त्या सुटू शकतात किंवा त्या श्रेयस्कर ठरतात आणि परिणामी मालक व कामगार यांच्यातील वाटाघाटी किंवा यांच्यामध्ये समन्वय निर्माण होतो आणि यातून आपण पाहतो की औद्योगिक विकास या ठिकाणी घडून येतो किंवा अशा प्रकारे ही एक चांगली प्रथा किंवा चांगलं संघटन या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येतं जे की मालक आणि कामगारातील या ठिकाणी दुवा बनण्याचं कार्य मध्यस्थचं कार्य अशा प्रकारची सामुदायिक सौदाशक्ती करते आणि त्यामुळे औद्योगिक संस्थेमध्ये म्हणा किंवा युनिटमध्ये म्हणा एक चांगलं वातावरण ठेवण्याचं कार्य सामुदायिक सौदाशक्तीमधून होत असतं आणि त्यातून आपण पाहतो की कामगारांच्या हिताचं संरक्षण होतं आणि मालकांच्याही हिताचं संरक्षण आणि दोन्हींमध्ये समन्वय घडून आणण्याचं कार्य सामुदायिक सौदाशक्ती करते. म्हणून सामुदायिक शक्तीचं आजच्या या परिस्थितीमध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे. परंतु आज आपण पाहतो जागतिकीकरणामुळे सामुदायिक सौदाशक्ती मजुरांची आता थोड्याफार प्रमाणात कमी झालेली आपल्याला दिसून येते, की जी सुरुवातीला आपण पाहतो, की समाजवादामध्ये म्हणा सामुदायिक सौदाशक्तीला महत्त्वाचं स्थान होतं. परंतु आज जागतिकीकरणामध्ये खाजगी करणाच्या या लाटेमध्ये आता आपण पाहतो, की कायद्याने श्रमिकाचे काही हक्क, अधिकार आपण म्हणतो, की हे कमी केलेले आहेत किंवा त्याच्यावर बंधने आणलेली आहेत आणि त्यामुळे सामुदायिक सौदाशक्ती आता कमकुवत पडते की काय? अशा प्रकारची शंका निर्माण झालेली आहे. परंतु संघटना आपलं कार्य करतच असतात आणि हे परिवर्तनाचा परिणाम आहे आणि त्यानुसार आपण पाहतो, की आज आपण पाहतो, की एखाद्या खाजगी कंपनीमध्ये हजार कामगारांना नोटीस न देताही कंपनी कामावरून कामगारांना काढून टाकू शकते. तर अशा प्रकारे कायद्यात आता शिथिलता आलेली आहे. तर पहिले हे असं नव्हतं. आपण पाहतो की भारतामध्ये 1991ला आपण 91च्या नंतर जागतिकीकरणाचं धोरण स्वीकारलं. पण 91च्या पूर्वी की कंपनी असो की सरकारी कंपनी असो की खाजगी कंपनी असो, तर कामगाराला घेतलं तर सहजासहजी काढून कामावरून सहजासहजी काढून टाकता येत नव्हतं. परंतु आज आपण पाहतो की आज कामगारांना कुठलीही नोटीस न देता कंपनी 1000 पर्यंत कामगारांना सहजरित्या काढून टाकू शकते आणि कुठल्याही न्यायालयात ती दाद मागू शकत नाही. तर अशा प्रकारे आता कामगारांच्या विरोधात असलेले कायदे आता येऊ घातलेले आहेत आणि त्यामुळे सामुदायिक सौदाशक्ती ही धोकादायक बनून आपण पाहतो मालक आणि कामगारातील जो समन्वय जिच्यामुळे निर्माण होत होता आणि जी औद्योगिक विकासाला पूरक असं काम कार्य करत होती, ही अशा प्रकारचं संघटन आता आपल्याला या ठिकाणी थोडंफार प्रमाणात बंधने आल्यामुळे शिथिल पडतं की काय अशा शंका निर्माण होतात.
तरीही आपण पाहतो की सामुदायिक सौदाशक्ती ही मालक आणि कामगारांमध्ये समन्वय निर्माण करून आर्थिक विकासाला चालना देते, असं आपल्याला म्हणता येतं. कारण सामुदायिक सौदाशक्तीमधूनच श्रमिकांच्या आर्थिक हिताची जपणूक होते, त्याच्यावरील अन्याय दूर होतो आणि त्याला एक सुरक्षित वातावरण या ठिकाणी निर्माण होतं आणि त्याची मानसिकता त्या ठिकाणी स्ट्रॉंग बनून त्याचं कौशल्य, त्याची कार्यक्षमता यातून वाढते आणि त्यातून आर्थिक विकासाला मदत होते असं, किंवा त्याची सीमांत उत्पादकता वाढते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणून अर्थशास्त्रामध्ये सामुदायिक सौदाशक्तीचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. याची एक व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे की सामुदायिक सौदाशक्ती कशाला म्हणायचं आहे. सामुदायिक सौदाशक्ती किंवा सामुदायिक करार क्षमता म्हणजे मालक आणि कामगारांचे प्रतिनिधी यांच्यात वेतन व कामाचे तास व इतर याबाबत मतभेद मिटवण्याचे हे एक साधन आहे. त्याला सामुदायिक सौदाशक्ती असं म्हणतात. म्हणजे सामुदायिक सौदाशक्ती म्हणजे मालक आणि कामगारांचे प्रतिनिधी, दोघांचे प्रतिनिधी यांच्यात वेतन व कामाचे तास व इतर समस्यांबाबत किंवा मतभेदांबाबत एकत्रित येतात आणि ते मतभेद मिटवतात. ते मिटवण्याच्या पद्धतीला सामुदायिक सौदाशक्ती असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण पाहतो की सामुदायिक सौदाशक्तीचा अर्थ पाहिल्यानंतर आपल्याला सामुदायिक सौदाशक्तीची काही वैशिष्ट्ये या ठिकाणी पाहावयास मिळतात, की सामुदायिक सौदाशक्ती ही सामूहिक प्रक्रिया आहे, सर्वांनी एकत्रित येऊन करण्याची प्रक्रिया आहे, गतिमान प्रक्रिया आहे. त्याचबरोबर ती लवचिक देखील आहे. पाहिजे त्यानुसार बदल त्यामध्ये करता येतो आणि व्यावहारिक मार्ग यातून काढला जातो. व्यावहारिक मार्ग म्हणजे कामगारांचंही नुकसान होणार नाही, मालकाचंही नुकसान होणार नाही. दोघांचाही फायदा होईल असा व्यावहारिक मार्ग यातून काढला जातो आणि औद्योगिक संघर्ष सोडवण्याचा हे कायदेशीर मार्ग असलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे ही एक लोकशाही प्रक्रिया आहे. तर अशा प्रकारे वैशिष्ट्ये ही असलेली आपल्याला सामुदायिक शक्तीची असलेली वैशिष्ट्ये ही पाहावयास मिळतात. तर सामुदायिक सौदाशक्तीची आवश्यकता काही कारणांमुळे या ठिकाणी आपल्याला भासते. तर ती आवश्यकता कुठल्या कारणांमुळे आहे हे आपण या ठिकाणी पाहूया, की सामुदायिक शक्तीची आवश्यकता कामगारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक आहे. आपण पाहतो की आता त्यातली त्यात आपण पाहतो की सरकारी उपक्रमांमध्ये कामगारांवर तेवढा अन्याय होत नाही. परंतु खाजगी कंपन्यांमध्ये कामगारावर अन्याय होण्याची शक्यता असते आणि म्हणून त्या ठिकाणी सामुदायिक सौदाशक्ती ही खूप महत्त्वाची असते. तसं सरकारी उपक्रमामध्ये आपण पाहतो की कामाचे तास असतील, वेतन दर असेल, इतर भत्ते असतील किंवा इतर समस्या खूप असतात आणि त्यातून त्याच्यावर अन्याय होण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे या अन्यायातून आपण पाहतो की त्याच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सामुदायिक शक्ती ही आवश्यक असते. त्याचबरोबर सामुदायिक शक्तीची आवश्यकता ही औद्योगिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक असते. एखाद्याला आपण पाहतो की वेळेत प्रमोशन मिळत नाही, त्याची पात्रता असूनही प्रमोशन मिळत नाही. तर अशा वेळेस त्याला न्याय त्या ठिकाणी देण्यासाठी किंवा त्याच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी सामुदायिक सौदाशक्ती आवश्यक असते. त्याचबरोबर श्रमाची योग्य किंमत ठरविण्यासाठी सामुदायिक सौदाशक्ती आवश्यक असते. कारण आपण पाहतो की वेगवेगळे वेतन आयोग हे 10 वर्षाला नियुक्त केले जातात आणि त्यानुसार श्रमिकांचं वेतन या ठिकाणी वाढत्या महागाईचा दर लक्षात घेऊन या ठिकाणी ठरवलं जातं आणि त्यामुळे श्रमाची योग्य किंमत त्या ठिकाणी त्याला मिळत असते आणि त्यानुसार आपण पाहतो की त्याच्या राहणीमानावरील खर्च, भाववाढ ह्या बाबी लक्षात घेऊन दर 10 वर्षांनी आपण पाहतो की वेतन आयोग हा गठीत केला जातो आणि त्यानुसार श्रमाची योग्य किंमत या ठिकाणी ठरवल्या जाते आणि त्यानुसार त्यासाठी आपण पाहतो की सामुदायिक सौदाशक्ती ही आवश्यक आहे. त्यानंतर कामगारांची उत्पादन क्षमता टिकविण्यासाठी आपण पाहतो की कामगारांना वेतनवाढ दिली तर त्याच्याकडून काही गोष्टी मालकाला ह्या अपेक्षित असतात की त्याची कार्यक्षमता सुधारली पाहिजे, त्यानं प्रशिक्षण घेतलं पाहिजे, त्यानं त्याची सीमांत उत्पादकता वाढवली पाहिजे. तर इत्यादी गोष्टी आपण पाहतो की त्यामुळे वाढतात. कारण चांगलं वेतन मिळालं तर कामगारांची ही मानसिकता ही चांगली बनते आणि त्यानुसार श्रम हा घटक हा चांगला कार्यशील होत असतो. म्हणून आपण पाहतो की कामगारांची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी सामुदायिक सौदाशक्ती ही खूप महत्त्वाची असते, तिची आवश्यकता आहे. तर ही ही काही महत्त्वाची मुद्दे आवश्यकतेच्या बाबतीत आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आता आपल्याला सामुदायिक सौदाशक्तीचं महत्त्व पाहायचं आहे, की काही गोष्टींसाठी सौदाशक्ती ही आवश्यक आहे, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल, की औद्योगिक क्षेत्रात
कामगारांचे वेतन, बोनस, कामाचे तास, सोयी सवलती इत्यादी बाबतीत अनेक वेळा व्यवस्थापन व कामगार यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण होते. या तणावाचे परिणाम उत्पादनावर होत असतात. अशा परिस्थितीत दोन्ही पक्षात संघर्षाची भूमिका न ठेवता सामुदायिक शक्तीद्वारे सहकार्याचं वातावरण निर्माण करून समस्या सोडविता येतात. याशिवाय याच अनुषंगाने सामुदायिक शक्तीचं हे महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतं. अनेक मुद्द्याच्या सहाय्याने सामुदायिक शक्तीचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, की सामुदायिक शक्तीमुळेच औद्योगिक शांतता निर्माण होत असते. जर सामुदायिक शक्ती नसेल तर त्यांच्यामध्ये समन्वय निर्माण होणार नाही आणि त्यामुळे आपण पाहतो, की समन्वय निर्माण नाही झाला तर कंपनी किंवा तशा प्रकारचा उपक्रम बंद पडण्याची किंवा तोट्यात जाण्याची शक्यता असते. मागे आपण पाहतो, की महाराष्ट्रामध्ये सूतगिरणी कामगारांनी संप खूप दिवसाचा केलता. मला वाटतं ते 150-200 दिवसापर्यंत चालला होता. 150 ते 200 दिवस हा संप चालल्यामुळे अ, सूतगिरणी मालकांनी सूतगिरण्याच बंद केल्या त्या तोट्यात गेल्यामुळे आणि सर्व कामगारांचा रोजगार गेला. तर याच्यामध्ये सामुदायिक शक्ती ही कमी पडली, संघटन कमी पडलं मध्यस्थाची भूमिका करण्यामध्ये. तर अशा प्रकारचं समन्वय जर चांगला प्रस्थापित झाला तर मालकाचा आणि कामगारांचं दोघांचंही हित त्यामध्ये समन्वय कसा होईल, दोघांचंही नुकसान होणार नाही. तर अशा प्रकारचा समन्वय काढून सामुदायिक शक्ती ही आपली भूमिका निभावत असते आणि म्हणून आपण पाहतो की सामुदायिक शक्ती ही खूप महत्त्वाची असते. तर औद्योगिक शांतता त्यामुळे प्रस्थापित होत असते. दोन्ही पक्षांना लाभकारक असते. विविध समस्यांची त्याद्वारे सोडवणूक केल्या जाते. त्यामुळे औद्योगिक म्हणजे उत्पादनात वाढ घडून येते. कामगारांना सुरक्षितेची भावना निर्माण होते. कारखाना स्तरावर समस्यांची सोडवणूक होते. कारण तिथल्या तिथे समस्या सोडवल्या तर त्या लवकर सुटतात आणि त्यातून गैरसमज वाढत नाहीत आणि त्यामुळे उत्पादन प्रक्रिया वेग घेते असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर सामाजिक आणि आर्थिक विकास घडून येतो. तर अशा प्रकारे समन्वयातून दोघांचाही विकास होतो आणि त्यामुळे सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन त्यामध्ये घडून येतं असं आपल्याला म्हणता येईल. तर असे काही महत्त्वाचे मुद्दे अ, सामुदायिक शक्तीच्या महत्त्वाच्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. तर कामगार संघटना ह्या सामुदायिक शक्तीची महत्त्वाची भूमिका पार पाडतात. आपल्याला या ठिकाणी ह्या आकृतीच्याद्वारे सामुदायिक शक्तीमुळे वेतनात वाढ झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते, की पहा OX अक्षावर श्रमाची मागणी आणि पुरवठा दिलेला आहे, तर Y अक्षावर या ठिकाणी वेतन दर दिलेले आहेत आणि हा श्रमिकाचा मागणी वक्र आहे, तर हा श्रमिकाचा पुरवठा वक्र आहे, की सुरुवातीला आपण पाहतो की अ, ब 1 एवढा श्रमिकाचा पुरवठा असताना क एवढं वेतन या ठिकाणी मिळत होतं आपण पाहतो. परंतु आपण पाहतो की या ठिकाणी मिळणारं वेतन हे या ठिकाणी कमी पुरवठा पहा इथे लंब टाकलेले आहेत, की श्रमाचा पुरवठा हा इथं दुर्मिळ आहे. त्यामुळे श्रमिकाचा पुरवठा या ठिकाणी दुर्मिळ असल्यामुळे क1 एवढा श्रमाचा मोबदला वाढल्यामुळे ब1 ते एवढा श्रमाचा पुरवठा वाढतो आणि मग मागणी आणि पुरवठ्याचं या ठिकाणी संतुलन झालेलं आपल्याला दिसून येतं. बिंदूच्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा दोन्ही वक्र एकमेकांना या ठिकाणी छेदतात आणि त्या ठिकाणी संतुलन होतं. पण ब1 इतका कमी श्रमाच्या पुरवठ्याला एवढं मोबदला असतो आणि श्रमिकाची मागणी आणखी वाढते आणि वाढल्यामुळे क1 एवढा वेतन दर वाढतो आणि त्याचा परिणाम म्हणून आपण पाहतो की या ठिकाणी तर अशा प्रकारे वेतन दर वाढल्यामुळे पुन्हा या ठिकाणी मागणी आणि पुरवठ्याचं संतुलन निर्माण झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. तर अशा प्रकारे सामुदायिक शक्तीमुळे या ठिकाणी वेतन वाढतात असं आपल्याला या ठिकाणी क1 एवढा वेतन दरात या ठिकाणी वाढ झालेली आपल्याला दिसून येते. कारण सामुदायिक शक्तीमुळे कामगारांचं संघटन निर्माण होत असतं. कामगारावरील अन्याय किंवा तक्रारी मालकांच्या प्रतिनिधीसमोर मांडल्या जातात आणि त्या समजून घेतल्या जातात. त्यामध्ये समन्वयाचा मार्ग काढला जातो आणि त्यांच्यामध्ये तशा प्रकारचा करार होतो आणि त्या करारानुसार पुन्हा आपण पाहतो की उत्पादन प्रक्रिया ही सुरू होते. म्हणून सामुदायिक शक्ती ही
श्रमाच्या वेतनात वाढ घडवून आणते, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर सुरुवातीला आपण पाहतो की क1 एवढा वेतन दर वाढल्यामुळे आपण पाहतो की अ, ब वरून ब1 पर्यंत श्रमाचा पुरवठा या ठिकाणी कमी होतो आणि श्रमाचा पुरवठा कमी झाल्यामुळे श्रमाचे वेतन दर या ठिकाणी वाढतात आणि वेतन दर वाढल्यामुळे आपण पाहतो की श्रमाचं कार्यक्षमता देखील वाढते. परंतु दीर्घकाळात पुन्हा जे लोक बेकार होतात, ब1 आणि ब एवढे लोक बेकार झाले, तर त्यांना नंतर रोजगार मिळतो आणि त्यातूनही आपण पाहतो की अर्थव्यवस्थेमध्ये बेकारी निर्माण होत नाही आणि वेतन दर हे वाढते असतात. तर अशा प्रकारे सामुदायिक शक्तीची महत्त्वाची भूमिका ही वेतन दर वाढवण्यामध्ये असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर अशा प्रकारे सामुदायिक शक्ती आणि वेतन दरातील भिन्नता अ, हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे, की वेतन दरात भिन्नता अनेक कारणांमुळे येते आणि सामुदायिक शक्तीमुळे श्रमिकांच्या आर्थिक हिताची जपवणूक केल्या जाते. किंवा श्रमिकाचं जे कामाचे तास, वेतन आणि इतर सोयी सवलती बाबतीत जे मालकासोबत मतभेद होतात, हे मतभेद मिटवण्याचं एक महत्त्वाचं व्यासपीठ किंवा माध्यम म्हणजे सामुदायिक शक्ती असं आपण म्हटलेलं आहे, जे की ज्यामध्ये मालकाचेही प्रतिनिधी असतात आणि श्रमिकांचेही प्रतिनिधी असतात आणि दोघांना फायदेशीर असा तोडगा समस्येवर काढला जातो आणि त्यातून आपण पाहतो की उत्पादन प्रक्रिया सुरळीत होते आणि दोघांनाही लाभ होत असल्यामुळे दोघांची मानसिकता स्ट्रॉंग बनल्यामुळे या ठिकाणी दोघांचीही कार्यक्षमता वाढून उत्पादन वाढतं आणि विकास घडून येतो असं आपल्याला महत्त्वाची भूमिका या ठिकाणी सामुदायिक शक्तीची असलेली दिसून येते. तर या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.